सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आले बाहेर स्पेशली तुळजापूरमध्ये। तर आता आंघोळ वगैरे सगळं फ्रेश वगैरे झाली, सगळे असते पण फ्रेश झाले, सगळे पुढे चालले। तर आम्ही मस्तपैकी आलोय, ट्रिप पण आमची आणि देवाचं आपलं दर्शन पण होणार आहे। तर चला आता मंदिरात जाऊ आपण दर्शनाला। सोनिया विनोद बागडे सामान घेतलेस, चला आता पुढे पूजा वगैरे करून घेऊ। फायनली आपलं दर्शन झाले, छान झाले, मस्त झाले। ओटी वगैरे पण भरली, आता थोडी आरती वगैरे आहे तर ते सांगितले थांबायला आपल्याला। आता आरती वगैरे करून घेऊ। आता मस्त दर्शन झाले, आरती झाली, ओटी भरली आणि आमची पण ओटी भरली। आता आपण जाऊ पुढं, कारण पुढे अजून एक देवदर्शन करायचं आहे आपल्याला। तर तिथे किती वेळ लागते काय माहीत नाही, तर पहिलं खाऊन घेऊ आता, म्हणजे सकाळपासून भूक लागली काहीच खाल्लेलं नाही। मला गजरा ते म्हणून कसं गजरावाला दिसतंय, सारखं गजरा घ्यायचं मग घे की मग लागतंय ना, चल घेऊ। मस्त गजरा घेतली, एक मैत्रिणीला घेतला, एक मला घेतलाय। मैत्रिणी काय झाली काय माहिती गजरा घेईपर्यंत। छान वाटतंय ना। देवीचं दर्शन झालंय आता आणि आता भूक लागली खूप। आम्ही आता हॉटेल शोधतोय, लोक जेवायला बसलेत, चूल मांडून स्वयंपाक केलाय, जेवायला बसले। तर आम्हाला हॉटेल सापडा ना, भेटतंय काय ते मस्त जेवण वगैरे करून आता नाश्ता वगैरे करू डायरेक्ट। आणि पुढे परत जायचंय आपल्याला येरमळ्याला, म्हणजे येडाई देवी आहे तिकडे पण जायचंय, कारण तुळजापूरच्या देवीचं दर्शन केल्यावरती तिकडे पण जावं लागतं, त्यामुळे तिकडे जाऊया आपण। आता फायनली हॉटेल मिळाले आपल्याला, स्नॅक्स खायचे आपल्याला, काही जास्त काही खायचं नाही। हॉटेल मिळाले, सगळे बसलेत जाऊन तिकडं सिद्धेश्वर। चला आता मस्तपैकी पोट भरून मस्तपैकी नाश्ता करून डायरेक्ट रात्री जेवण करू। सापडले हॉटेल आपल्याला फायनली, आणि मिसळ मागवली, फक्त मिसळाचं इथं। तर ठीक आहे, काय हरकत नाही, भेटली तेच नशीब, काहीच मिळत नव्हतं। तर मस्तपैकी मिसळ खाऊ पोटभर आणि डायरेक्ट रात्री जेवण करू। मग परत पुढचा प्रवास आहे, पुढं अजून एखादं देवदर्शन करायचं आहे आपल्याला। मिसळ ओक चालू बी गेलो खायला। आणि पुढं परत चढायचंय, पण गर्दी नाही इथं तिकडच्या। आता फायनली पोहोचलो आता येडेश्वरी देवस्थानाकडे। आता वरती जायचंय आपल्याला पटपट, कारण अंधार व्हायच्यात आपल्याला, शक्यतो नाही पोहोचणं होणार, पण लवकर लवकर जाऊन येऊ। चला या
अजून इकडे जायचं वरती. नाही ते अजून वर जायचं एवढं. इथं कसं आहे? पोचली ते आलं. घाम काढला आज. गाभाऱ्यात पोचलोय आपण आता. चलो. लय भारी वाटते आज, प्रसन्न वाटते आज. देवदर्शन झाले सगळं. तर झालं देवदर्शन आपलं. आता आपल्याला घरी निघायचंय, म्हणजे पुण्याला जायला निघायचंय. पण आता रात्रच होणार आहे आपल्याला. मग जेवण वगैरे करून डायरेक्ट घरी जायचं. कारण नाही का, घर जाऊन थोडा आराम पण केला पाहिजे. आजच्या पप्पांची ड्युटी आहे परत उद्या, त्यामुळे आता लवकर जाऊ घरी. फायनली मस्तपैकी जेवण झाले बघा. आणि नेमकं जेवण करताना मोबाईल माझा स्विच ऑफ झाला होता, तेव्हा मला काही शूट घेताच आलं नाही. इथं हॉटेलमध्येच लावलं होतं मोबाईल चार्जिंगला. मागं हॉटेल दिसते ते, थोडं चार्ज केला आहे. आता वाजले बघा रात्रीचे 11:30 वाजले जवळजवळ. आता घरी पोचायला अजून आम्हाला 3 वाजणारे होते. 3 ते 4 तरी वाजतीलच. तर चला, आजचा व्हिडिओ पण आपण इथंच थांबू. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.